राज्यामध्ये 16 जून पासून शैक्षणिक वर्ष 2025-2026 सुरू झाले असले तरी कळवण प्रकल्पातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये अद्याप शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गंभीर कमतरता असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर 17 जुलै रोजी संतप्त पालकांनी कळवण प्रकल्प कार्यालय गाठून प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश यांच्याकडे निवेदन सादर केले. निवेदनात पालकांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की पुढील 5 दिवसात जर शिक्षक व कर्मचारी नियुक्त झाले नाही तर येत्या मंगळवारी 22 जुलै रोजी आम्ही शासकीय आश्रमशाळांना कुलूप लावून ती बंद करू. पालकाच्या म्हणण्यानुसार कळवण प्रकल्पातील बहुतेक आश्रमशाळांमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान या महत्वाच्या विषयांसाठी शिक्षकच उपलब्ध नाहीत. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे, शिवाय आरोग्य, सुरक्षा, स्वच्छता यासारखे मूलभूत सुविधा देखील धोक्यात आल्या आहेत. शाळांमध्ये वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना जेवण, नाश्ता, स्वच्छता, देखभाल, शिस्त यामध्ये मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दररोज 95 ते 96% विद्यार्थ्यांची उपस्थिती असतानाही त्यांना आवश्यक शैक्षणिक मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. ही बाब संतापजनक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मुलांचे शिक्षण बुडते आहे, याला जबाबदार कोण, असा थेट प्रश्न पालकांनी प्रशासनाला विचारला आहे. शिक्षण हक्क अधिनियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे आहे. हे शासन विसरत आहे का, असा संतप्त सूर पालकांमध्ये उमटत आहे. या संतप्त निवेदनावर प्रकल्प अधिकारी अकुनुरिनशी यांनी याकडे कशी भूमिका घेते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. पालकांनी दिलेला इशारा गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे. शालेय कमिटी सदस्याचे मेंबर, सरपंच, काही पालक 16 जूनपासून आदिवासी मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत. कारण ती वाजत सुरू केलेली आहे सगळ्या ठिकाणी. परंतु शासनाने फक्त दिखावा केला. आजपर्यंत 1 महिना झालेला आहे. एकाही शाळेवर 60 ते 70% सुद्धा कर्मचारी नाही. ते रेखाला सांगतात, परंतु आम्ही कमिटी सदस्य असल्यामुळे, आम्ही तिथे मेंबर असल्यामुळे किंवा स्थानिक गावकरी असल्यामुळे, पालक असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त 50% कर्मचारी आहेत. आणि ते निवेदन आम्ही आयुक्तांना द्यायला जात होतो, पण आयुक्त मॅडमनी पिओना भेटायला लावलं म्हणून आम्ही परत आलो नाशिक अर्ध्या रस्त्यावर. आज ते प्रकल्प अधिकारी व स्थानिक जिल्हाधिकारी नागपूर साहेबांना आम्ही पोलीस साहेबांना दिलं आहे निवेदन. आम्ही त्यांना सांगितलं की साहेब 22 तारीखपर्यंत आम्ही थांबू, तुम्ही कुठल्याही योजनेतून तात्पुरते कर्मचारी आम्हाला उपलब्ध करून द्या. तुम्हाला जेव्हा भरती करायची कुठल्याही पद्धतीने भरती करा, आमचं काही म्हणणं नाही. परंतु आज अशी कंडिशन आहे की एकेका शाळेवर 4-4 वर्ग एका शिक्षकाला सांभाळावं लागतात. 2-2, 3-3 वर्ग कर्मचारी स्वयंपाकी, 500 ते 700 मुलांचे स्वयंपाकी कसं काय करत असतील. या आठवड्यातून 5 दिवस खिचडी, मसाला भात आणि वरण भातच देतात. पोळ्या आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस मिळायला लागल्या. इतकी वाईट परिस्थिती आहे. पण शिक्षणही बाजूला, जेवणही बाजूला, आणि अशा अर्ध्यापोटी सध्या मुलं तिथं राहत आहेत. त्यांना सांभाळणारे चौकीदार असेल, शिपाई असेल, कामाटे असेल, ही जी कर्मचारी जे नेमलेले आहेत ती तिथं नसल्यामुळे किंवा शिक्षकच कमी असल्यामुळे सगळे वर्गातली मुलं पूर्ण क्षमतेने चालत नाही, मुलं थांबत नाही, त्यांच्यावर कंट्रोल नाही. आणि समजा काही मुलांचं कमी जास्त झालं, मुलींचं कमी जास्त झालं, तर यापुढे जी काही पद्धत होती त्यांची, मुख्याध्यापक असेल किंवा अधीक्षकांना सस्पेंड, तर यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता आम्ही जर आमच्या मुलांना काही कमी जास्त झालं, नुकसान झालं, मयत झालं, तर आम्ही IS अधिकारी असो, म्हणजे प्रकल्प अधिकारी, आयुक्त आणि सेक्रेटरी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू असं एक निवेदन दिलं. म्हणून आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की 22 तारखेपर्यंत थांबा, 22 तारखेला पुन्हा या आणि 23 नंतर ठरवू. तर त्यापर्यंत आम्ही लागले असं थांबू. 2 दिवस आम्हीही माघार घेतो. पण या दिवसात जर व्यवस्था झाली नाही तर 100% आम्ही पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सगळ्या कमिटीचे सदस्य, गावकरी आम्ही सगळ्या रस्त्याने मुलांना इथे घेऊन येणार आहोत या कार्यालयापर्यंत. आणि इथं पण नाही जर निर्णय झाला तर आम्ही पायी नाशिक काय मुंबईची जायची तयारी आमच्या पालकांची, सगळ्या कमिटी सदस्य झालेली. तेवढं जे आम्हाला या ठिकाणी सांगायचं. ऋषिकेश शरद जगताप हे आमचं कुटुंब, हे सर्व चुलते वडील मतिमंद आहे आणि आजोबा अंध आहे, त्यांना दिसत नाही. तर आमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन 2015 साली आमची इथं जमिनीत फसवणूक झालेली 2 कोटी रुपयाची. आत्तापर्यंत त्या जमिनीचं आम्ही चौकशी करतो आहे. डॉक्युमेंटसाठी पोलीस स्टेशन वगैरे खूप आम्ही चौकशी केली, पण आम्हाला कोणी मदत केलेली नाही. आणि आत्तापर्यंत
कोणी चौकशी लावून मदत केली नाही. जे आमच्यापर्यंत लोक आले त्यांनी पण कुठलं आम्हाला सहकार्य आतापर्यंत केलेलं नाही. तर आमचे काही डॉक्युमेंट्स आहे ते काही एजंट लोकांच्या नावाने असल्यामुळे एजंट परस्पर दुसऱ्यांना नावाने जमीन फिरवण्याचा प्रयत्न करत आहे. तर काही नवीन लोक इथं येतात, ही जमीन आमची, इथं आम्ही कब्जा मारणार आहे असं आम्हाला 8 ते 10 दिवसापासून त्यांनी खूप त्रास दिला आहे. संध्याकाळचे येतात, कोणी म्हणतं आमचं क्षेत्र आहे आम्हाला तारा कंपाऊंड करायची. असे इथले काही शेतकरी लोक आहे त्यांनी त्यांना क्षेत्र दाखवलं आहे, आमचं हे क्षेत्र आहे हे विकत घ्या. तर असं काही नाही आहे, कारण सर्व पेमेंट 2 कोटी रुपये आमच्या अकाउंटवरून सर्व शेतकऱ्यांना गेलेले राजापूरच्या गट नंबर 15. तर या जमिनीमध्ये कोणी पण व्यवहार करू नये परस्पर. त्या क्षेत्रावरलं सर्व पेमेंट 1,90,00,000 रुपये हे गेलेले आणि कॅश पेमेंट 10 लाख रुपये गेलेले. आत्तापर्यंत 2 कोटी रुपयाचा व्यवहार झालेला आहे. त्याचा सर्व पुरावा माझ्याकडे आहे. हा स्टेटमेंट आहे, सर्व बँकेचं स्टेटमेंट दोन्ही बाजूचा. सर्व मूळ मालकांना गट नंबर 15 येथील क्षेत्राचे पैसे गेलेले, येथील सर्व क्षेत्राचा व्यवहार माझ्याशी झालेला आहे. याचे संपूर्ण डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहे. जर कोणाला याची चौकशी लागत असेल तर मला येऊन भेटावं राजापूरमध्ये. परस्पर कोणी व्यवहार करू नये. काही बाहेरचे एजंट लोक आहे व काही बाहेरचे आपले शेतकरी लोक आहे त्यांनी परस्पर क्षेत्र खरेदी घेतलं आहे. परस्पर कोणाला पण इथं पाठवून व्यवहाराची भाषा करतात, टोकन देतात, अशी विसर पावत्या झालेल्या आहे या क्षेत्रावरती. तर गट नंबर 15 राजापूर या क्षेत्रामध्ये कोणीही बळी पडू नये. इथल्या सर्व क्षेत्राचा व्यवहार सुरेश सजन जगताप यांच्या नावाने झाला आहे. यांच्या नावाने सर्व मालकांना पैसे गेलेले, पण ही आमची 2015 ते 21पर्यंत सर्व पैशाचा व्यवहार आमच्या अकाउंटवरून झालेला आहे. त्याच्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडा आला आहे, पण आतापर्यंत पोलीस स्टेशननी कुठल्या प्रकारचे आमच्यावरती चौकशी लावली नाही किंवा यांचा काय व्यवहार झाला, कुठं पैसे गेले, आतापर्यंत काहीच आलेलं नाही हाती. त्यामुळं आता इथून पुढे जे काय होईल त्याला सर्व जबाबदार राहतील जे नवीन पार्टी घेऊन येणारे एजंट आणि इथले काही शेतकरी, मूळ शेतकरी, त्यांनी परस्पर लोकांना जमीन दाखवून व्यवहार करण्याचं जे सुरू केलेलं आहे आतापर्यंत, ते पण जबाबदार राहतील. त्यांचं मी काय नाव नाही घेऊ शकत, पण त्यांना माहिती आहे की आपण काय काय केलेलं आहे. ते परस्पर नाशिकचे काही एजंट लोक येत आहे 4 दिवसापासून इथं क्षेत्र बघायला आणि त्यांनी सर्व व्यवहार करायची भाषा केली. आम्हाला इथं तार कंपाऊंड वगैरे करायचं आहे, हे क्षेत्र तुम्ही सोडून द्या अशी दमदाटीची भाषा आम्हाला होत आहे. तर हे जे इथून पुढे जे या कुटुंबाचं जे काय होईल त्याला जबाबदार जे नवीन कस्टमर जमीन बागेला येतील ते जबाबदार राहतील. जे पाठवणारे, जे जमिनीचे मालक म्हणून आता ते जमिनीला पाठवत आहे का बाबा आमची जमीन आहे असं म्हणून, ते पण जबाबदार राहतील. तर या सर्व बांधवांनी नाशिक जिल्ह्यात जेवढ्या लोकांना माहीत आहे की हे क्षेत्र विकाऊ आहे त्यांनी याच्यामध्ये पडू नये. आणि जरी तुम्हाला क्षेत्र घ्यायचं असेल तर सुरेश सजन जगताप राजापूर गाव इथे या घरापाशी येऊन भेटावं. त्यांच्याकडे आमच्याकडे सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स आहे, सर्व प्रकारचे उतारे आहे, डॉक्युमेंट्स आहे, जिप्पी आहे, खरेदी खत आहे, बँक स्टेटमेंट आहे. सर्व तुम्हाला माहिती दिली जाईल. उगाच कोणी बळी पडू नये आणि इथून पुढे कोणी पण व्यवहार करण्यासाठी या जागेवर येऊ नये. आल्यास त्याला सर्व इथले शेतकरी बांधव जे गट नंबर 15चे मालक आहेत ते जबाबदार राहतील. कारण आता आमची संपूर्ण कॅपॅसिटी संपलेली आहे. आता आम्ही पुढचा जो मार्ग आहे तो काही दिवसातच करणार आहे. पण त्याच्या आधी लोकांनी येणं बंद करावं ही माझी सर्व बांधवांना कळकळीची विनंती. आमची जशी 2 कोटी रुपयाची फसवणूक झाली आत्तापर्यंत, आम्हाला अंधारात ठेवलं गेलं, डॉक्युमेंट्स केले गेले, आमच्या अकाउंटवरून पैसे गेले, डॉक्युमेंट्स दुसऱ्या लोकांच्या नावाने, असं कोणी करू नये. परस्पर कोणी व्यवहार करू नये, या जागेला कोणी बळी पडू नये आणि आपले पैसे खर्च करून अटकून घेऊ नये. कारण आतापर्यंत असंच झालेलं आहे. खूप लोकांनी इथं टोकन दिलं, पैसे गेले आणि ते लोक आतापर्यंत लोकांनी काय केलं, पैसे घेतलेले, डॉक्युमेंट दुसऱ्याच्या नावाने केलेले आणि लोक तिसऱ्याच माणसं जमीन करत्या असंपर्यंत झालेलं आहे. तर हे जे कुटुंब आहे हे आमची आई, चुलती वगैरे भाऊ, आमचे चुलते, हे कुठल्या प्रकारचे कामाला जाणे योग्य नाही. तरी पण आम्ही रोजंदारी करतो, आम्ही पूर्ण उघड्यावर आलेलो आहे. आत्तापर्यंत आम्हाला उदरनिर्वाहासाठी काहीच राहिलेलं नाही, पाय ठेवायला जागा नाही. आम्ही घर आहे त्या घरात आम्हाला खायला धान्य नाही, अशी आमची कंडिशन आज आहे. तर या जमिनीमुळं आमचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे. तर कोणी स्वतःचं वाटोळं करून घेऊ नये, स्वतःचं नुकसान करून घेऊ नये, या जमिनीला बळी पडू नये, गुंतवणूक करू नये. कुठल्या प्रकारची पैशाची गुंतवणूक या जमिनीमध्ये करू नये. गुंतवणूक केल्यास ती जमीन परत मिळणार नाही आणि पैसे पण परत मिळणार नाही. आतापर्यंत असंच आमच्यासोबत घडलेलं आहे. ही सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी चौकशी केल्याशिवाय
हे क्षेत्राचा व्यवहार करू नये. चौकशी करायची असल्यास आम्हाला एकदा तुम्ही 100% भेट द्यावी. आम्ही तुम्हाला संपूर्ण व्यवहाराचे पेपर दाखवू. धन्यवाद. लोकशास्त्र न्यूज साठी कळवण प्रतिनिधी योगेश दळवी.